की मधुमेहाचं प्रमाण भारतात खूप वाढायला लागले आणि अजून एक 2050 साली याच गतीने होत राहिलं तर तोपर्यंत पुढच्या 20 वर्षामध्ये भारत मधुमेहाची राजधानी होऊ शकतो. आणि ह्या विशेष करून आपल्या वंशाला म्हणजे भारतीय वंशाला असलेला एक शाप आहे. खराब होतात, पाय खराब होतात, डोळे खराब होतात, हृदय खराब होतं, किडनी खराब होतं, यकृत खराब होतं. ज्या वेळेला तुमच्या रक्तातलं चरबीचं प्रमाण वाढतं त्यावेळेला हे प्रोटेक्शन स्त्रियांचं असतं, हे प्रोटेक्शन जातं. तर जो मोठ्यांना होतो तो डायबिटीस इकडे सरकला आहे आणि हे केवळ लाईफस्टाईलमुळे सरकलं. ज्या बायांना जन्मलेल्या मुलांचं वजन 3.5 किलो किंवा 7.5 पाऊंडपेक्षा जास्त असेल अशा आयांना पुढच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता 90 ते 95% असते. प्रचंड समाजात गैरसमज आहेत. तर आमच्याकडे येण्यापूर्वी त्याला तिथे कोणीतरी सांगितलं होतं की मांजर मारून त्याचा मेंदू खाल्ला तर डायबिटीस बरा होतो आणि त्यांनी तोही प्रयोग केला होता. नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहे जी गोड खाणारी लोक आहेत त्यांना त्याची प्रचंड भीती वाटते आणि जे गोड खात नाही असं अभिमानाने सांगतात ते प्रचंड रिलॅक्स असतात. पण मग नक्की असंच असायला हवं की ह्याच्यामध्ये काही बदल करायला हवे की आपला विचार बरोबर आहे की चुकतोय का सोशल मीडियावर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या या गोड आणि अगोड ह्या गोष्टींविषयी आपण कन्फ्यूज होतो. त्या माहितीवरनं आपण पूर्णपणे स्वतःला जज करतो, स्वतःच्या आरोग्याला जज करतो. हे खरंच असं आहे का ह्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर भास्कर हर्षे आणि सरांना 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मधुमेहाचं कन्सल्टन्सीमध्ये त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी सरांच्या कामाचे जे काही आपण कॅप्शनमध्ये माहिती देऊ त्यावरनं तुम्हाला कळेलच. पण त्यांच्याशी बोलणं आजच्या घडीला का महत्त्वाचं वाटतंय हे तुम्हाला जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं समजलं नमस्कार सर. नमस्कार. मला पहिल्यांदा हा प्रश्न पडतोय की तुम्ही स्वतः गोड खाता का? मी गोड खातो पण मला मधुमेह नाही आहे. गोडाचा आणि मधुमेहाचा संबंध खूप लावला जातो. खूप गोड खाल्लं की मधुमेह होतो असं पण एक समाजात प्रचलित आहे. हो. तर वास्तविक पाहता असं आहे की हे तितकंसं खरं नाही. सगळं मधुमेहाला सुद्धा आणि जे मधुमेह नाहीत त्यांना सगळ्या प्रकारचं अन्न खाता येतं. फक्त ते चयापचय क्रियेनुसार त्याच्या क्षमतेनुसार ते त्याला पचवता आलं पाहिजे. आता गोड खाल्ल्याने होतं काय की कॅलरीज खूप जास्त जातात, उष्मांक खूप शरीराला जास्त मिळतात आणि उष्मांक जास्त मिळाले ते साठवले जातात, ते मेदपेशीमध्ये साठतात आणि तुमच्या मेदपेशी वाढायला लागल्या म्हणजे फॅट सेल्स वाढायला लागले तर इन्शुलिनच्या कार्याला प्रतिरोध होतो आणि मग जो सर्वसामान्यपणे जो आपल्याला मधुमेह आढळतो ज्याला आपण टाईप 2 मधुमेह म्हणतो तो दिसून येतो. ओके. आणि म्हणून असा एक समज प्रचलित झाला आहे की मी गोड खाल्लं की मला मधुमेह होणारच. पण सगळ्यांना सगळं खाता येतं हा पहिला म्हणजे गैरसमज काढून टाका की केवळ नुसतं गोड खाल्ल्याने मधुमेह होतो असं नाही. प्रमाण वाढू शकतं नुसतंच गोड खाल्लं तर, पण आपल्या आहारामध्ये गोड अजिबात नको असं म्हणायचं कारण नाही. याचं कारण असं की आपला मेंदू जो आहे तो फक्त कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोजवरच चालतो. त्याची एनर्जी सोर्स हा तोच असतो. तर त्यामुळे सर्व शरीराच्या सर्व पेशींचं प्रमाण आणि त्यांचं एनर्जी राखण्याकरता समतोल आहाराचं फार महत्त्व आहे. अच्छा. कारण की सध्या म्हणजे सध्याचं जेनझी आपण म्हणतो ते असू दे किंवा हे तर ह्यांच्यामध्ये असं प्रचंड आहे की आम्ही गोड खात नाही, आम्ही खूप डाएटवर लक्ष देतो, आम्ही चांगले प्रोटीनच घेतो, कार्ब्स पण कमी करतो, त्यामुळे आम्हाला डायबिटीज होणार नाही किंवा जरी जेनेटिकली असलं तरी आम्ही आत्तापासूनच खूप काळजी घेतो. हे एक सोशल मीडियामध्ये मिथ तयार झालं आहे. तर याबद्दल काय अवेअर करता येईल? म्हणजे असं आहे की सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा ह्या जेनझीमध्ये जो समज आहे की सगळा जो ही चयापचय क्रियेतली विकृती आहे म्हणजे मधुमेह आजार नाही आहे, ही विकृती आहे. बरं. ही आजार नाही आहे, ही चयापचय क्रियेत होणारी विकृती आहे. बरं. ही विकृती केवळ आहाराशी संबंधित आहे तर तसं नाही आहे. तर पूर्ण जीवनाची आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारली तरच ह्या मधुमेहापासून आपल्याला लांब राहता येतं. उदाहरणार्थ आहार हा त्याचं एक अंग झालं. बरं. त्याच्याच जोडीला तुम्हाला व्यायाम पाहिजे, त्याच्याच जोडीला तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित पाहिजे. रात्री उशिरा खाणं, रात्री साधारणपणे सूर्यास्तानंतर खाऊ नये म्हणतात हे जैन धर्मात जे आहे ते अतिशय योग्य आहे. कारण असं असतं की रात्रीच्या वेळेला जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपल्या मेंदूमधून एक मेलेटोनिन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं आणि हे मेलेटोनिन हार्मोन जेव्हा बाहेर पडतं
तेव्हा ते शरीरातल्या सगळ्या संस्थांना आज्ञा देते की आता अंधार पडला आहे, तुमची आता कार्य थांबवा आणि आता ही रिलॅक्सची वेळ आहे आणि मग तुम्ही आता काम करू नका. त्यामुळे उशिरा जर तुम्ही खाल्लं तर त्याचा ताण तुमच्या पचनसंस्थेवर येतो आणि मग त्याच्यामुळे सुद्धा तुमचा लठ्ठपणा वाढायला लागतो आणि मधुमेहाकडे वाटचाल चालू होते. आता जे तुम्ही खाता, जेवढं खाता की ते तुमची एनर्जी सेव्ह केली जाते. आता तुमचं खाणं आणि शरीरातले एनर्जी सेव्ह होणं हे आपल्या म्हणजे कुठलंही सेविंग खूप चांगलं असं एक समज असतो. पैशाचं सेविंग केलं तर खूप श्रीमंत होणार, पण हे सेविंग हे सेविंग शरीराला घातक असतं. बरोबर. ते त्यामुळे ह्याचा आपण विनियोग लवकरात लवकर करायला पाहिजे आणि हा करण्याकरता त्याचं डिस्पोज व्हायला लागतं आणि हे जास्त वाजूपेक्षा जास्त सेविंग आपल्या शरीरात होऊ नये म्हणून व्यायामाची गरज आहे. आणि व्यायाम करतो म्हणजे हां मी डॉक्टर फिरायला जातो, मी नुसतंच आज चालतो वॉक घेतो किंवा माझं कामच असं आहे की ह्याच्यामध्ये खूपच मी काम केलं तर त्याच्यामध्ये खूप हेक्टिक होतं आणि त्याच्यामुळे व्यायाम होतो, असं नाही आहे. व्यायाम आणि हेक्टिक काम हे याच्यात फरक आहे. गृहिणींमध्ये तर खूप जास्त आहे की मी घरातली एवढी कामं करते की मला वेगळी व्यायाम करायची गरज नाही पडत, असं हे स्त्रियांच्या मनात तर खूप असतं. आणि घरातले पुरुष पण हेच म्हणतात की तिला कसं शक्य, एवढं काम ती शारीरिक लेवलला करते त्यामुळे ती फिट असणंच अपेक्षित होऊन जातं, हे इतकं नॉर्मलाइज झाले. तर त्यांच्यासाठी आपण काय स्पेशल? तर त्यांच्याकरता मला हेच सांगायचं आहे की व्यायाम आणि म्हणजे एक्झरसाइज आणि एक्झर्शन म्हणजे दमणूक. व्यायाम आणि दमणूक यात फरक आहे. व्यायाम याची अर्थच असा आहे की जी हेतुपुरस्तर केलेली आणि वरचेवर केलेली शरीराचे उष्मांक जाळण्याकरता आणि स्नायूंना बळकटी येण्याकरता केलेली ॲक्टिव्हिटी आहे. याउलट एक्झर्शन हा असं कुठलाही हेतुपुरस्तर नसतो. हेतुपुरस्तर असतं म्हणजे तुमच्या कामाचा एक भाग असतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला उष्मांक जळतात हे जरी खरं असलं तरी जेवढे जळायला पाहिजेत तेवढे नाही, किंवा सगळ्या स्नायूंची हालचाल होऊन त्याच्यावरती तुम्हाला जे नियंत्रण यायला पाहिजे तुमच्या ते होत नाही. काही वेळेला कमी प्रमाणात होतं, काही वेळेला जास्त प्रमाणात होतं आणि रेग्युलर ठराविक असं होत नाही. त्यामुळे उष्मांक साठत राहतात आणि म्हणून व्यायामाचं गरजेचं आहे. व्यायाम करायची सगळ्यात चांगली वेळ कुठली माहिती आहे? सगळ्यात चांगली वेळ सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा. याचं कारण तुम्ही संध्याकाळी पण करायला हरकत नाही. याचं कारण तुमचं शरीर असं एक लिथार्जिक झालेलं असतं आणि उठल्यानंतर प्रथम आपण शरीराला काय करायचं असतं तर ताण देणारे एक्झरसाईज, म्हणजे आपण PT शाळेत नाही का एक्झरसाईज तशा टाईपची सुरुवात करायची. ते 10 मिनटंच करायचे. मग 40 मिनटाचा जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा. म्हणजे पोहायला जा, फिरायला जा, सायकलिंगला जा, टेनिस खेळा किंवा काही खेळ खेळा, असं 40 मिनटं याच्यात व्यायाम करा. रोज हे रुचीपालट करतात. आपल्या एका अन्नाचा कंटाळा येतो तसं व्यायाम एका प्रकारचा कंटाळा आला ते बदललं तरी चालतं. आणि शेवटची 10 मिनटं ही योगासनं आणि मनःशांतीचा व्यायाम करायचे, ज्यांनी मानसिक ताणसुद्धा कमी होतो. त्याच्यानंतर नुसतेच हे व्यायाम मी आठवड्याभर करू का, तर तसं नाही आहे. तर स्नायूंना बळकटी येण्याकरता सुद्धा तुम्हाला व्यायाम करायला लागतं. ते आठवड्यातनं 2 दिवस ते करायचे असतात आणि उरलेले 5 दिवस तुम्ही बाकीचे व्यायाम केले तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे डॉक्टर आपल्याला मगाचपासून सांगतात आपल्याकडे एक सुविचार आहे की लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा आणि तुमच्या म्हणजे सूर्यास्तानंतर खाऊ नका, हे आयुर्वेदात पण वारंवार सांगितलं गेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आजकाल नरेंद्र मोदीपासून सगळेजण आपल्याला जे सांगत असतात की योगा करा, वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करा, ह्या सगळ्या गोष्टी. पण डॉक्टर एक नवीन आजार आहे तो म्हणजे मला वेळ नाही. तर ह्या आजाराविषयी म्हणजे स्त्रियांना असू दे किंवा पुरुषांना असू दे, आणि आमचं बैठं काम पण वाढतंय. आम्ही IT क्षेत्रात आहेत, आम्ही इतके थकतो, आमचं काम 12-12 तास होतं आणि मग हा नवीन आजार असतो की आम्हाला वेळ नाही आहे, किंवा मग जो वेळ मिळतो तो मला स्क्रोल करायचा असतो आणि मी अजून कंटेंट गेन करत राहतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे असतात. तर ह्या आजारावर कसं बघायला हवं आपण? मधुमेह वेळ नाही ही एक सबब आहे. पहिली गोष्ट इंग्रजी जी म्हण आहे, इफ देर इज अ विल देर इज अ वे. वेळ काढायचा म्हटल्यावर वेळ निघू शकतो. कुठलाही माणूस इतका काही व्यस्त व्यग्र नसतो की त्याला अजिबात वेळ नाही, अजिबात फुरसत नाही. काहीतरी तुमच्या दिनक्रमाला तुम्ही वेळ काढू शकता. तसं नाही तर दिनचर्येमध्ये तुम्ही मॉडिफाय करू शकता. उदाहरणार्थ आता समजा तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्हाला चालायला वेळ नाही मिळाला, तुम्ही गाडीने जाताय, त्याच्याऐवजी चालत जा
किंवा बसनी जात असाल एक स्टेशन अलीकडे उतरा, तिथे तिथपर्यंत पुढे चालत जा, परत चालत या. तेवढा जरी तुमचा तो व्यायामाचा फेज त्याच्यामध्ये होतो. आता तुम्ही गृहिणी आहेत, घरात काम करताय, कुठे स्वयंपाक वगैरे चालू आहे किंवा काही आहे, घरात स्टॅटिक सायकल आहे, नुसतं बघायचं, लक्ष ठेवायचं आहे, स्टॅटिक सायकल बसल्या चालू आहे, टी व्ही बघता चालवली किंवा टी व्ही बघता तिथे तुम्ही काही व्यायाम प्रकार केले. आजकाल ते सौरभ बोत्राचे पण सुद्धा असतात, योगाचे वगैरे असतात, तर तेही सेशन असतात. तर त्यावेळेला तो आणि त्यांनी सुद्धा तो हा बिल्ड म्हणजे हॅबिट बिल्ड, सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि जिथे जिथे आपल्याला सवय करायची आहे आणि सवय डेव्हलप करायची तिथे असले मार्ग ते वेळेतनं काढले पाहिजेत. साधं सांगतो की तुम्ही डेस्कवर काम करताय आणि तुमच्यासमोर कॉम्प्युटर तर कॉमन असतं, स्क्रीन टाईम खूप वाढला की कॅटरॅक्ट्स होतात, डोळ्याची आकार होता, विजार सगळं होतं. स्क्रीन टाईम जास्त टाळण्याकरता सुद्धा 35 मिनटापेक्षा जास्त टाईम तुमचा स्क्रीन ॲट ए टाईम नको. 35 मिनटानंतर तुम्ही उभं राहायचं, टेबलावरती उभं राहायचं, शरीराला ताण देणारे काही व्यायाम विशिष्ट प्रकारचे, उभं राहून शरीराला ताण द्यायचा, ट्विस्टिंग करायचं थोडंसं, खुर्चीतनं उठून बसायचं आणि मग त्याच्यानंतर 2 फेऱ्या मारायच्या आणि परत बसायचं. बसण्यापूर्वी 2 ते 3 मिनटं परत डोळे बंद करून शांत राहा, मग स्क्रीन चालू करा. तेवढंच प्रमाण कमी होतं. साधं मी आता इथे खुर्चीवर बसलोय असा आणि बाय काय तुमचे गप्पा मारतोय ते असं जरी मी पाय हलवले तरीसुद्धा ह्या पोटऱ्यातल्यामधून हालचाल होऊन तुमचे हृदयाभिसरण वाढतं आणि थोड्याशा कॅलरीज बर्न होतात. असं बसल्या सुद्धा करता येतं. म्हणजे एकाच तुम्ही काम करत असू दे किंवा आणखी काय करत असू दे, पण त्या एकाच पोझिशनमध्ये तुम्ही असण्यापेक्षा तुमचे जे सगळे अवयव आहेत त्यांना कुठे ना कुठल्या पद्धतीने हलवत राहणं, नाहीतर माणसाची शेपूट झडली तशा पद्धतीने एक अवयवाचं काम बंद, वय वाढेल तसं होण्याची शक्यता आहे. अजून एक गमतीची गोष्ट याच्या अनुषंगाने आठवली म्हणून सांगतो की पिलाटे एक्झरसाइज, कधी शब्द ऐकला नसेल, पिलाटे एक्झरसाइज. पिलाटे हा एक माणूस होता आणि त्याला तो वर्षभर बेडरिन होता, तर त्याला व्यायाम करायचा होता. तो झोपून सुद्धा कसे व्यायाम करता येतात त्याचे निळ्या प्रकार काढलेत. म्हणजे तुम्ही आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणि नंतर तो सुधारला आणि बरा झाला. तर पिलाटेस एक्सरसाइज म्हणून सुद्धा तुम्हाला वळतात. म्हणजे असं मला एकाच पोझिशनला बसून मला व्यायाम करता येत नाही असं काही नाही आहे. तुम्ही करू शकता मनात आणलं तर, फक्त मनात इच्छा हवे आणि सवय तुम्हाला निर्माण करायला पाहिजे. आणि मग ह्यासाठी डायबिटीस होण्याची वाट पण बघितली नाही पाहिजे. ते तुम्ही कंटिन्यू करतच राहायला पाहिजे. खूप रुग्ण तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने येत असतील किंवा काही लोकांना असा प्रश्न पण असेल की मला झाला आहे का डायबिटीज, असं पण खूप लोकांना संशय असेल आणि त्यानंतर पण ते येत असेल. तर हे जेव्हा लोक तुम्हाला भेटायला येतात, रुग्ण म्हणत नाही मी आत्ता त्यांना, पण हे जेव्हा तुम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांचे काय, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांनी काय गुगल केलेलं असतं, त्यांचे भ्रम असतात, हे तुटतात का आणि ते भ्रम नक्की ते कोणते घेऊन येतात? आता याच्याबद्दल हा चांगला प्रश्न आहे. साधारणपणे काय झालं की मधुमेहाचं प्रमाण भारतात खूप वाढायला लागलं आहे आणि अजून एक 2050 साली याच गतीने होत राहिलं तर तोपर्यंत पुढच्या 20 वर्षामध्ये भारत मधुमेहाची राजधानी होऊ शकतो. आणि ह्या विशेष करून आपल्या वंशाला म्हणजे भारतीय वंशाला असलेला एक शाप आहे. याचं कारण असं की आपण अजून ग्रोथमध्ये आहोत, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहोत. जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ते ऑलरेडी डेव्हलप झाले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मधुमेह आता प्लॅटूला पोचला आहे. आणि आता कसं झालं की खेड्यापाड्यात सगळीकडे निळ्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये हा मधुमेह यायला लागला. लोकांचं वाचन असतं गुगलवर, मधुमेह वाढायला लागतं, मनात भीती असते की मला आहे का, माझ्या आईवडिलांना नव्हता, मला मधुमेह असेल का, तर अनुवंशिक आहे, वारसा हक्काने आला असेल का. ते येतात आमच्याकडे विचारायला. मग त्याचं निदान काय असतं की लक्षणं काही नसतात. म्हणजे मधुमेहाचे लक्षण काही लक्षण नाही हे जवळजवळ 50% लोकांना असतं. आणि उरलेल्या 50% खूप वेळा तहान लागणं, खूप वेळा भूक लागणं, चष्म्याचा नंबर वरच्या बदलणं, अंगाला खाज सुटणं, जननेंद्रियाच्या काही जखमा होणं, असे काही लक्षणं असू शकतात. आणि कुठल्याही व्यक्ती किंवा कुणाला हार्ट अटॅक येतो किंवा कुणाला पॅरालिसिस अटॅक, आणि अशा वेळेला मधुमेहाचं निदान होतं आणि मग आणखीन घाबरायला होतं. आणि मग मधुमेहाचं निदान झालं की आता संपलं आयुष्य, आता काही नाही, मग आता काय करायचं. आता ह्या भीतीने जे लोक येतात त्यांना मी सांगतो की तुम्हाला जर मधुमेहाचं निदान झालं आहे ते एक तुम्हाला वरदान आहे. हा शाप नाही, हे वरदान आहे. कारण मधुमेह तुम्हाला शिस्त आणायला आला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जी शिस्त राहायला पाहिजे ना, तो तुमचा सोबती शिस्त घेऊन आहे. आणि तुम्ही शिस्तीने जगला आणि तुमचं जर साखर नियंत्रित ठेवली व्यवस्थित
तर तुमच्याला नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगता येतं. आणि असं निराळं संशोधन याचं झालं, मोठाले अभ्यास त्याच्यावर झालेले आहेत. तुम्ही आत्ता म्हणालात की आपण मधुमेहाची राजधानी होऊ शकतो आणि आत्ता प्रमाण प्रचंड वाढलं आहे, तर याच्या मागे काय बेसिक कारणं आहेत किंवा असू शकतात अजून वाढण्याचे? तर ह्या म्हणजे ती बेसिक कारणं कोणती आहेत? बेसिक कारण म्हणजे असं आहे की बदलती जीवनशैली आणि आपल्याकडे आरोग्याला दिलेलं कमी महत्त्व, दुर्लक्ष. साधारणपणे आपल्याकडे मधुमेहाचं प्रमाण अगदी 30शीत सुद्धा दिसायला लागलं आहे. तर 30शीच्या नंतर सुद्धा दरवर्षी आपल्या वाढदिवसाला आपण केक कापून सेलिब्रेट करतो, त्याच्यानंतर कुठे मोठी पार्टी करतो. हे करण्यापेक्षा दरवर्षी काही नसेल तर दरवर्षी आपल्या वाढदिवसाला सगळ्या तपासण्या करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या तपासण्यांमध्ये लवकर निदान झालं तर जास्त फायदा होतो. ह्याचं कारण असं की जितकं लवकर निदान आणि जितकं लवकर नियंत्रण, त्यायोगे तुम्हाला मधुमेह होणारे जे दुष्परिणाम अवयवांवर तुमच्या होतात ते टाळता येतात. आणि आत्ता आमचा जो रोग आहे तो मधुमेहावरती नुसती साखर नियंत्रित करणं नाही, तर त्याच्याऐवजी त्याच्यामुळे जे अवयव तुमचे खराब होतात, पाय खराब होतात, डोळे खराब होतात, हृदय खराब होतं, किडनी खराब होते, यकृत खराब होतं, हे सगळं टाळता येतं. तुम्हाला वंध्यत्व येऊ शकतं किंवा असं हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या सगळ्या जर लवकर कळलं तर टाळता येतात. आणि आयुष्यात अशी शिस्त आणणं फार कोणत्या चाचण्या करायला हव्यात यासाठी? आता फक्त मधुमेहाचं निदान करायचं असेल तर रक्तातली उपाशीपोटी आणि जेवणानंतरची शुगर आणि त्याच्याच जोडीला हल्ली आता जी एक टेस्ट आलेली की 3 महिन्याच्या ॲव्हरेज HbA1c याच्यामध्ये करतात. परंतु HbA1cवर डायग्नोसिस होत नाही. कारण HbA1c ही जी टेस्ट अशी आहे की तुमच्या हिमोग्लोबिनला किती प्रमाणात साखर चिकटली आहे आणि ह्याच्यावरती मोजली जाते. म्हणजे कसं असतं की रक्तातली साखर कुठल्याही एन्झाईमच्या केमिकल रिॲक्शन शिवाय ती काही शरीरातल्या प्रोटीनला चिकटते. त्याच्यातलं हिमोग्लोबिन आपल्या शरीरातलं एक प्रोटीन आहे, त्याला ते चिकटते आणि चिकटल्यानंतर त्याचं नॉर्मल जे प्रमाण आहे ते 5.7% आहे. पुढे मग 6.2 असेल तर ते प्री डायबेटिस, 6.2च्या वर डायबेटीस. परंतु मुळात या हिमोग्लोबिनमध्ये दोष असेल, तुम्हाला ॲनिमिया असेल किंवा तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं असेल असं काही असेल तर त्यामुळे मग HbA1cचं वर्णन निदान करणं चुकतं. किंवा तुम्हाला किडनी फेलियर असेल तर HbA1c निदान करत नाहीत. म्हणून तुम्हाला उपाशीपोटी साखर आणि जेवणानंतरची साखर तपासायला लागते. आणि उपाशीपोटीची साखर ही 126च्या आत पाहिजे. ती साधारणपणे 100च्या आत असेल अमेरिकन डायबेटिक असोसिएशनप्रमाणे किंवा 110च्या आत WHO प्रमाणे जर असेल तर तुम्हाला डायबेटीस नसतो. आता जे 110 आणि 126च्या मध्ये आहेत त्यांचं काय, तर त्यांना मधुमेहाची पूर्वावस्था असते. आणि जे जेवणानंतरची साखर ही साधारणपणे आपली 200च्या आत पाहिजे किंवा 180च्या आत पाहिजे. पण आता आयडियल साखर ही 140 पर्यंत पाहिजे, 2 तासांनी येणारी. जेवणाच्या सुरुवातील म्हणजे जेवायचा पहिला घास तोंडात घातल्यानंतर 2 तासांनी तपासायची, जेवण झाल्यावर नाही. जेवणाचा पहिला घास तोंडात घातल्यावर तिथून 2 तासांनी तपासायची असते आणि ती 140 पर्यंत पाहिजे, ते नॉर्मल असते. 140 ते 200 याच्यात मधुमेहाची पूर्वावस्था असते आणि 200च्या पुढे असेल तर तुम्हाला मधुमेह असतो. पण एकदा रिडिंग 200च्या पुढे आलं तर तुम्हाला मधुमेह आहे का असं नाही, म्हणून ते परत रिकन्फर्म करायला लागतं. बॉर्डरलाईन केसेसमध्ये तुम्हाला ग्लुकोज टॉलरंट टेस्ट नावाची टेस्ट करायला लागते की ज्याच्यात आम्ही फास्टिंग घेतो आणि ग्लुकोज प्यायला देतो आणि अर्धा 1 आणि 1.5 तासांनी 2 तासांनी असं सॅम्पल तपासतो आणि त्याच्यावरनं निदान करता येतं. आत्ता आपण टेस्टबद्दल बोललो तर मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की सध्या वेगवेगळ्या लॅब आहेत आणि त्या खूप कमी पैशामध्ये तुमचं पूर्ण टेस्ट करून देतात, बॉडी चेकअप करतात आणि म्हणजे खूपच कमी पैशामध्ये की घरी येऊन ते ब्लड घेऊन जातात सगळं. तर ह्याचे जे रिपोर्ट येतात ते खरंच पेशंटसाठी आणि डॉक्टरांसाठी फायद्याचे असतात का? प्रश्न चांगला आहे. आणि आपल्याकडे भारतामध्ये स्वस्त किंवा फुकट हे जे मिळतं याला खूप महत्त्व आहे. पण आता असं आहे की जेव्हा कुठल्या लॅबमध्ये तुम्ही तपासाल तेव्हा त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. NABL ॲक्रेडिटेशन म्हणून असतं किंवा त्या प्रत्येक लॅबमध्ये ज्या मशीनवर तुम्ही तपासता ती मशीन स्टँडर्डाईज करायला लागतात, कॅलिब्रेट करायला लागतात आणि त्याला एक मागायला निरीक्षक ठेवायला एक पॅथॉलॉजिस्ट लागतो. असं जेव्हा असेल तेव्हा हा जो सगळा प्रकार आहे की
ती इन्स्ट्रुमेंट्स एक महाग असतात, त्याचं कॅलिब्रेशन रोजचं करायचं म्हणजे त्याचा खर्च असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला स्टँडर्डायझेशन करायचं असं ज्याला असतं जे प्रोसेस असते त्या प्रोसेस कॉस्टली असतात आणि म्हणून काही काही ठिकाणी एकाच टेस्टची किंमत वेगवेगळी असते. काही वेळेला आता मी खेडेगावात असं बघितलंय की कोणी कॅलिब्रेशन वगैरे बघत नाही. तुम्ही समजेल आमच्या असं सांगतो की प्रत्येक गुराज लोकांच्या घरी ग्लुकोमीटर आहेत. किती लोक कॅलिब्रेट करतात घरातले? नाही करत. बरोबर. तर ते तुम्ही ज्याच्याकडनं ग्लुकोमीटर घेतला किंवा त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करा, स्टँडर्ड सोल्युशन आणा, तुमच्या स्टेपवर टाका आणि ते बघा बरोबर देते की नाही, किंवा तुमच्या स्टेप्स एक्सपायर झाल्यात का नाहीत. त्या एक्सपायर असेल तरी सुद्धा रिझल्ट बदलतात. तुमच्या स्टेप्स ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झाल्यात की रिझल्ट बदलतात. त्यामुळे हे सगळे नॉर्म्स स्वस्त जणांच्या मध्ये पाळले जातात की नाही मला माहीत नाही. तुम्हाला साधं उदाहरण देतो की सरकारी हॉस्पिटल्सचं नावं सांगत नाही. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हाच्या काळाची गोष्ट आहे. तर त्याच्या वेळेला काय असायचं की युरिन शुगर तपासायची होती. आता युरिन शुगर कोणी बघत नाही आणि त्याच्यावर करायचं. पण सरकारला युरिन शुगरच्या स्ट्रीप देणं परवडायचं नाही आणि पेशंटही परवडायचं नाही. तर त्याचे पैसे वाचवण्याकरता ती स्ट्रीप असायची, युरिन शुगर अशी उभी स्ट्रीप असायची आणि खाली रंग बघायचा असतो. तर आम्हाला अशा इन्स्ट्रक्शन की त्या उभ्या कापा आणि एका स्ट्रीपचे आम्ही 4 भाग करायचो आणि त्याच्यावरती बघितलं जायचं. कळायचं ते अगदी असं नाही, पण हा एक मेथड आहे की असे हे वापरले जायचे. त्यामुळे मला क्रिटिसाइज नाही करायचं की आता ते कितपत रिलायबल आहेत का अनरिलायबल विश्वास ठेवू नका असं नाही. पण अगदी सामान्य भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचं आहे, तुम्ही लालपरीतनं गेला तर तुम्हाला भाडं कमी असतं, तुम्ही विमानातनं गेला तर भाडं जास्त असतं आणि दोन्हीच्या तुमच्या स्टँडर्डमध्ये फरक पडतो. त्यामुळे आता ते कसं निवडायचं आहे, पण त्याच्यातलं सुवर्णमध्य आपण साधायला पाहिजे की ज्या स्टँडर्ड लॅब आहेत तिथे आपण एकदा करून घ्यायला पाहिजे. आणि घरी जरी तुम्ही करत असाल तरी तुमचा ग्लुकोमीटर स्टँडर्ड पाहिजे करायला. मी बऱ्याचदा माझ्या पेशंट सांगतो की तुम्ही घरी करा पण तुमचा ग्लुकोमीटर इथे आणा आणि माझ्याकडे काउंटर चेक करा आणि तो बरोबर चालला की मग मला त्याच्यावर रिलाय राहता येतं. तुम्हाला खूप आता 1 वर्ष झालं काही झालं किंवा काही अचानक तुम्ही काही सर्च केल्यावर तुम्हाला ह्या टेस्ट लॅब असतात वेगवेगळे ब्लड रिपोर्टच्या आणि बॉडी चेकअपचे, ते खूप कमी पैशामध्येच्या ॲड पॉपअप होत राहतात किंवा एका व्यक्तीच्या पैशावर 2 जणांचं आम्ही टेस्ट करतो. तर सरांनी आपल्याला ते सांगितलं की त्याच्यामागे जी काही थोडीफार आपण स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे एखादं असं बुक करण्याआधी, तर तो आधी मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. सर, अजून एक असा गैरसमज असतो की पुरुषांना जास्त डायबेटीस होतो आणि स्त्रियांना नाही होत, किंवा पुरुषांना खूप विचार असतात म्हणून त्यांना BP पण जास्त होतो, स्त्रियांना नाही होत, असे अजून हा एक मिथ आहे. तर असं हे प्रमाण खरंच असतं का? हा अगदी मिथ म्हणता येणार नाही. स्त्रियांची मासिक पाळी सुरू होते आणि मासिक पाळी जेव्हा जाते म्हणजे याला मेनोपॉज म्हणतो, हा मधला जो काळ असतो त्याच्यातली जी हार्मोन्स किंवा संप्रेरक असं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन त्याच्यामुळे स्त्रियांना एक नॅचरल प्रोटेक्शन असतं. अच्छा. त्यामुळे त्यांना त्या काळामध्ये आणि त्याच वयाच्या पुरुष गटांमध्ये पुरुषांच्या मध्ये मधुमेहाचं प्रमाण जास्त असतं. पण मेनोपॉज नंतर हे प्रोटेक्शन जातं. पण तरी देखील ज्या वेळेला तुमच्या रक्तातलं चरबीचं प्रमाण वाढतं त्यावेळेला हे प्रोटेक्शन स्त्रियांचं असतं, हे प्रोटेक्शन जातं आणि लिपिड प्रोफाईल ॲबनॉर्मल झालं, शुगर ॲबनॉर्मल झाली की मग ह्या स्त्रियांनासुद्धा हार्ट अटॅक येण्याचे किंवा इतर पॅरालिसिससारखे किंवा किडनीचे आजार होण्याचं प्रमाण हे इक्वल होतं. तर जर तुम्ही नॉर्मल बघितलं बाकी काही अफेक्टेड नाही तर ह्या प्रोटेक्शन तेवढं करता असतं. ही अर्धवट मिथ आहे. म्हणजे असं अर्धा भाग खरा आहे पण त्याच्यातला बाकीचा भाग बघितला तर मग बाकीच्या हेल्थवर पण अवलंबून आहे असं म्हणता येईल. मधुमेहाचं म्हणजे मधुमेह होण्याचं वय कमी कमी होत चाललं आहे का? हो, आपल्या देशात तरी ते कमी कमी होत चाललं आहे आणि मुख्यतः ही बदलती जीवनशैली असल्यामुळे हे मधुमेहाचं प्रमाण आता 30 वगैरे. आत्ता नुकतंच म्हणजे आठवड्यापूर्वी माझ्याकडे 21 वर्षाच्या मुलीला टाईप 2 डायबिटीस झाला. आता यंग एजमध्ये डायबिटीस असतो तो प्रकार असतो तो टाईप 1चा असतो. टाईप 1 डायबिटीस म्हणजे असतं की हा जनरली अनुवंशिक नसतो पण तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. अच्छा. आणि त्या लोकांना कायम इन्सुलिन घ्यावं लागतं साखर कंट्रोल ठेवायला. तर त्याच्यामुळे ते त्याला टाईप 1. हां, त्या टाईप 1.
आता अशाच प्रकारचा डायबिटीस सुमारे तुमच्या वयाच्या 40च्या आसपास होतो. त्याला तुमच्या स्वादुपिंडातल्या ज्या पेशी असतात हे करणाऱ्या बीटा पेशी इन्सुलिन करणाऱ्या त्या नष्ट व्हायला लागतात. काही तुमच्या शरीरात प्रतिजीव अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या नष्ट व्हायला लागतात. मग अशा लोकांना सुरुवातीला गोळ्या पण नंतर इन्सुलिन लागू शकतं. त्याला आम्ही टाईप 1.5 किंवा लाडा असं त्याला नाव आहे, लेटंट ऑटोइम्युन डायबिटीस ऑफ ॲडल्ट्स असं नाव आहे त्याला. दुसरा एक प्रकारचा डायबिटीस असतो की साधारणतः 25-30च्या आसपास असतो. या लोकांच्यामध्ये एकंदर असं असतं की 3 पिढ्यात आलेलं असतो. पण 3 पिढ्या म्हणजे कसं की आजोबा, आई आणि मुलगा अशा 3 पिढ्यात असतं. व्हर्टिकल ट्रान्समिशन असतं. बाकी टाईप 2 जे असतात ते इकडे चुलत भाऊ झाला आहे, मामाला झाला आहे, असं झालं आहे, असं असतं. पण याच्यामध्ये क्लासिकल हिस्ट्री मिळते की आजोबा आणि याला मॅच्युरिटी ऑनसेट ऑफ डायबिटीस ऑफ यंग किंवा मोदी अशी संज्ञा आहे. त्याचे 12 प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. तर ते सोडून द्या, म्हणजे कुठल्या प्रकारचं हे आम्हाला त्याच्यात बघावं लागतं. तर साधारणपणे जो अभिप्रेत आता जो तुम्ही मला प्रश्न विचारलात, हा टाईप 2 डायबिटीस आता इव्हन 17-18 वर्षाच्या मुलांना सुद्धा दिसायला लागला आहे. हे जे बाकीचे प्रकार आधी दिसत होते, तर जो मोठ्यांना होतो तो डायबिटीस इकडे सरकला आहे. आणि हे केवळ लाईफस्टाईलमुळे सरकलं आहे. लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर त्याच्यामुळे हा डायबिटीस इकडं अलीकडे असं जास्त सरकायला लागलं आहे. ओके, म्हणजे हे खूपच भीतीदायक थोडंसं चित्र आहे. नाही, घाबरू नका. बाकीचे डायबिटीस आहेत टाईप 2 याच्यावर तुम्ही सुरुवातीपासून जर काळजी घेतली, स्थूलपणा वाढून दिला नाही, आहार समतोल घेतला, व्यायाम ठेवला, जीवनशैली नीट ठेवली, तर नक्की हा आपल्याला मधुमेह टाळता येतो. तुमच्या अनुवंशिकतेचा एक भाग कुछ लोक आहेत आम्हाला होणारच होता, पण तसं नसतं. अनुवंशिकता एक भाग असतो. अजून एक गमतीचं तुम्हाला सांगतो की विशेषतः डायबिटीस होऊ नये याची काळजी केव्हापासून घ्यायची असते. साधारण तुमचा काय अंदाज आहे केव्हापासून घ्यायला पाहिजे डायबिटीस? म्हणजे आता नाही, आता थोडंसं आधीपासूनच घ्यायला पाहिजे. जी माहिती तुम्ही दिली आहे 18 वगैरे याच्यापेक्षा पुढे जाऊन. बरं, मी सांगतो. सांगतो मी. याची काळजी स्त्रियांनी प्रेग्नन्सी व्हायच्या आधीपासून घ्यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भारपण मूल व्हायचं आहे किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करतात, तर त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल आणि फोलिक ॲसिड जास्त असेल तर होणाऱ्या मुलाला पुढच्या वर्षात डायबिटीस होतो. हे आता नवीन संशोधनाने आलं. तर म्हणून आता कित्येक वेळेला आंधळेपणाने फोलिक ॲसिडच्या गोळ्या बाळणपणात दिल्या जातात. तर ते जास्त देऊन कधी चालत नाही असं आता संशोधन झालेलं आहे. याच्यावरती संशोधन झालं आहे. याची सुरुवात झाली 1989च्या आसपासमध्ये. प्रोफेसर बार्कर म्हणून होते. त्यांनी इंग्लंडमध्ये, UK गेल्या 100 वर्षाची बर्थ रजिस्ट्री स्टडी केली. अच्छा. आणि त्याच्यावरनं त्यांनी असा निष्कर्ष काढला की मातेचं कुपोषण पहिल्या 3 महिन्यात झालं तर ब्रेनचे आजार होतात, दुसऱ्या 3 महिन्यात झालं तर किडनीचे होतात, तिसऱ्या 3 महिन्यात झालं तर पुढच्या प्रोजनीला डायबिटीज किंवा ह्या चयापचय क्रियेच्या विकृती आजाराची शक्यता वाढते. तर धिस इज कॉल्ड ॲज फिटल ओरिएंटेशन ऑफ ॲडल्टहुड डिसीजेस. म्हणजे मूल पोटात असताना त्याला पुढच्या आजाराचं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं. तर म्हणून प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी कपल्सनी आधी काळजी घेऊन जर आले आणि जर ही घेतली काळजी विशेष घेतली तर आपल्याला डायबिटीस प्रिव्हेंट करता येईल. म्हणजे तुम्हाला डायबिटीज आपल्या मुलामध्ये होऊ नये असं वाटत असेल आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये, तर त्याआधीच तुम्ही एक प्रकारे डॉक्टरांकडे बाकीचं काउन्सिलिंग करतो त्या पद्धतीने मधुमेह वगैरे पण आपण त्यावर काम केलं पाहिजे. अजून एक गमतीचं याची सांगतो, याच्यातलं महत्त्वाचं अजून एक गमती सांगतो की ज्या बायकांना जन्मलेल्या मुलांचं वजन 3.5 किलो किंवा 7.5 पाऊंडापेक्षा जास्त असेल, अशा आयांना पुढच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता 90 ते 95% असते. तेव्हा आपल्याला चांगलं पोसवलेलं मूल झालं म्हणून आनंद मानतात. इट हॅज टू बी टेक विथ पिंच ऑफ सॉल्ट. त्याच्यापासून ते घ्यायला पाहिजे की त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे आपलं वजन वाढता कामा नये. आणि हे म्हणजे आयांनाही तो धोका असतो आणि
जर मुलं जर कृश असतील आणि ती पुढे लठ्ठ झाली अच्छा, बरं. तर त्यांनाही डायबिटीस होऊ शकतो. आत्ता आपण खूप ॲक्च्युली खोलात शिरतोय मधुमेहाच्या. तर दुसरा एक प्रश्न असा होता की लोक म्हणतात की तुम्ही हे सांगितलं की तो थांबवता येतो, आपल्याला डायबिटीस होणार आहे त्याच्या आधीच स्वतःवर काम केलं, म्हणजे स्वतःवर म्हणजे आपल्याला बाळ होण्याच्या आधीच आपण काम केलं तर आपल्या बाळाचं पण आपल्याला प्रिव्हेंट करता येतो आणि तो थांबवता येतो. पण खूप केसेसमध्ये असं पण होतं की आता मला मधुमेह झाला आहे, तुम्ही पण म्हटले की पालकांना असेल तर मुलांना होतो किंवा ते चालून येतं, तर लोक म्हणतात होणारच होता. पण हे तितकं सहज आहे का आणि तो थांबवता येतो का? नाही तर असं होऊन जातं की आता मला आयुष्यभर गोळ्याच खायच्या आहेत तर मी त्या गोळ्या खाऊनच राहील. काही लोक असं पण असतात की आता मी गोळी खातोय तर फक्त 2 कप सकाळी मी चहा, सकाळी आणि संध्याकाळी 2च कप चहा पितो. ह्या सगळ्याचं काय परिणाम होतो? तो गोळ्या बंद करता येतात का? गोळी घेतो म्हणून थोडी साखर चालते, हे 2 काय गोष्टी कसं ह्याला आपण मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक भाग जो आपण आता आधी घेऊया की अनुवंशिक असेल तर त्यांनी मधुमेह होतो का, हा एक पहिला भाग घेऊया. तर 2 प्रकारचे मधुमेह मी आधीच सांगितले, टाईप 1 टाईप 2 मुख्यत्वे करून. टाईप 2 मधुमेह जो आहे तो बऱ्याचदा अनुवंशिक असतो. म्हणजे आईवडिलांना असेल तर जास्त असेल, एका वडिलांना असेल तर थोडी, एका पालकांपैकी एकाला असेल तरी शक्यता असते, आणि दोघांनाही नसेल तर पुढच्या पुढे येण्याची शक्यता नाही असं नाही, पण शक्यता कमी असते. म्हणजे अनुवंशिकतेचा घटक कमी असतो. पण तुमची लाईफस्टाईल जर चुकली तर, आरोग्याची जीवनशैली जर चुकली तर नक्की होणार तुम्हाला मधुमेह. तर हा पहिला. टाईप 1 जो मधुमेह तो जरा गंभीर स्वरूपाचा असतो. युजली ही माणसं तुम्हाला साखर वाढली म्हणून येत नाहीत, ते डायरेक्टली बेशुद्ध होतात किंवा अनकॉन्शियस स्टेटला येतात, डिहायड्रेटेड असतात, असे येतात. आणि हे लहानपणी आलेले असतात, त्यांची शुगर वाढलेली असते. म्हणजे मी एक इथे जन्मलेल्या मुलाचं जवळच्याच हॉस्पिटलला बघायला गेलो होतो 8व्या दिवशी. ते मूल अनकॉन्शियस झालं, त्याची शुगर 1250 होती तेव्हा. तर ती आता मुलगी मोठी झाली, ती जळगावची होती, आता ती मोठी आहे. तेव्हापासून तिला ब्रेस्ट फिडिंगपासून तिला आईला इन्शुलिन द्यायला लागायचं. म्हणजे असं होऊ शकतं, पण ते सिरियस असतात. पण त्यांच्या घराण्यात मधुमेह नव्हता. ओके. पण त्याच्यानंतर दुसरं असं की कित्येक वेळेला एखादी दुसरा असतो की आई डायबेटिक असते तर, किंवा वडील डायबेटिक असतात, आणि मग ती विचारायला येतात की आम्हालाच्या मुलांना होण्याची शक्यता आहे का. तर शक्यता असते, नाही असं नाही. पण लगेच जर तुम्ही काळजी व्यवस्थित घेतली, प्रेग्नन्सीने प्लॅन केली व्यवस्थित, तर त्या बाळाला शक्यतो होत नाही. आणि त्याचं जर आहार आणि लाईफस्टाईल जर चांगली ठेवली तर त्याला शक्यतो होत नाही किंवा तो पोस्टपोन करता येतो. हे झालं पहिल्या भागाचं उत्तर, म्हणजे अनुवंशिकच्या भागाचं. दुसरा भाग तुम्ही जो मला विचारला होता की गोळ्या बंद करता येतात का, किंवा गोळ्या घेतोय म्हणून आपण रिव्हर्सल. तर याचं उत्तर असं आहे की एकंदर मधुमेहाच्या नॅचरल हिस्ट्रीमध्ये 3 भाग असतात. एक म्हणजे तुम्ही हेल्दी की आरोग्य आहे की ज्यात तुम्हाला मधुमेह नाही, त्याचा धोका पण नाही. दुसरा भाग असतो त्याला हाय रिस्क म्हणतात, की तुमचं शरीराचं ठेवण असे असते की लठ्ठपणा असतो की ज्याच्यामध्ये कमरेचा घेर जास्त होतो, पोटावरची चरबी वाढलेली असते. लठ्ठपणा म्हणजे तुम्ही नुसते खूप दिसायला जाड आहे असं नाही, कित्येक लोक दिसायला बारीक असतात पण त्यांना मधुमेह असतो. याचं कारण त्यांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आणि मेदेपेशींचं लोकेशन, म्हणजे मेदेपेशी स्वादुपिंडाभोवती असतात, हृदयाभोवती असतात, लिव्हरमध्ये असतात, तर फॅट डिपॉझिट झाले असतात. अशा लोकांना मधुमेह असतो, पण ते दिसायला अगदी कृश असतात, पण त्यांना सुद्धा मधुमेह टाईप 2 होतं. आणि तिसरा जो भाग याच्यामध्ये नॅचरल हिस्ट्री बघितली तर हे हाय रिस्क झाले. मग पुढचा जो असतो त्याला प्री डायबेटिक म्हणतात. प्री डायबेटिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्यांची शुगर साधारणपणे 100 ते 126 किंवा 110 126 याच्यामध्ये असते त्यांना इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज म्हणतात. आणि ज्यांची शुगर साधारण 140 ते 200च्या मध्ये असते त्यांना इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणतात. तर हे मधुमेहाची पूर्वावस्था प्री डायबेटिक. आणि यांना काय होतं की यांना हृदयविकार होण्याचं प्रमाण हे मधुमेहांपेक्षा जास्त असतं. अच्छा. हृदयविकारासारखं होण्याचं प्रमाण मधुमेहापेक्षा जास्त असतं. तर हे असतात प्री डायबेटिक. आणि दुसरे असते ते फ्रँक डायबेटिक, जे आपण डायग्नोसिस करतो ते. तर अशी ही हिस्ट्री असते. आता तुम्ही जर समजा हाय रिस्कमध्ये आहात आणि प्री डायबेटिकमध्ये आहात तर तुम्हाला तुमच्या जे घटक बदलता येतात, म्हणजे तुमचं जीन्स आम्ही बदलू नाही शकत, पण तुमचं लाईफस्टाईल जे आहे त्याचं बदलता आलं आणि तुम्हाला जर आरोग्यदायी जीवनशैली दिली तर आम्ही नक्कीच हे जे लोक आहेत हे आता प्री डायबेटिककडून नॉर्मलला आणू शकतो किंवा हाय रिस्ककडनं नॉर्मलला आणू शकतो, किंवा अगदी अर्ली फेजचा डायबिटीस आहे तर तो तुम्हाला नॉर्मलला आणता येतो. पण ह्याचं फॅन्टॅस्टिक क्लेम केले जातात
की तुम्ही हे खा, डाएट काय 2 तास घ्या, काही विशिष्ट प्रकारचं डाएट खा की तुमचा जाईल. एक तर ते सस्टेनेबल नसतं, म्हणजे टिकत नाही तसं डाएट. नुसतंच कॅलरी खूप कमी करून खाणं हे टिकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की फार तीव्र स्वरूपाचा मधुमेह असेल तर तो ह्याला दाद देत नाही. मग तुम्ही काही खाल्लं तरी त्याच्यामध्ये साखर वाढते. त्यामुळे रिव्हर्सल हे काही स्टेजपर्यंत शक्य आहे. रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा आपण हा शब्द चुकी, आपण रेमिशन म्हणू. बरं. रिव्हर्सल आणि रेमिशन होऊ शकते. रिव्हर्सल म्हणजे पूर्ण गाडी रिव्हर्ट नॉर्मल येणार, आणि रेमिशन म्हणजे तुमचा मधुमेह जो साखर वाढलेला दिसतोय तो दिसणार नाही, तो कमी होणार. आणि ही रेमिशनची स्टेज तुम्हाला टिकवायची असते. आजारात रिव्हर्सल असतं. बरं. मी पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप झाला, निमोनिया झाली, याच्यातनं तुम्ही बरे होऊन परत नॉर्मल होता. पण ज्यांना चयापचय क्रियेची विकृती असते त्याच्यात रिव्हर्सल नसतात, रेमिशन असतं. बरं. आता कॅन्सर हा सुद्धा का नॉन इन्फेक्ट डिसीज आहे. कॅन्सर आपण बघितलं तर कॅन्सरला 5 वर्षापर्यंत आम्ही थांबतो आणि तो तिथे आपण रेमिशनमध्ये म्हणतो. आणि तो 10 वर्ष झाल्यानंतर तो रिव्हर्स झाला असे शक्य. पण काही वेळेला उशिरा पण तो येतो, रिलॅक्स येतो. तर असा हा प्रकार असतो. त्यामुळे रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा आपण रेमिशनमध्ये शक्यता अर्ली फेजला नक्की असते. बरं. पण फक्त प्री डायबेटिक टू किंवा हाय रिस्क टू नॉर्मलला आलात तर तिथे मात्र रिव्हर्सल होऊ शकतं. एक म्हणजे आत्ता मला एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की खूप लोकांना सध्या असं वाटतं की आपल्याला गोळ्या बंद करा, म्हणजे मुळातच आपल्याकडे असं असतं की गोळ्या घेणं म्हणजे पाप. मला एकही गोळी नाही हे जितकं अभिमानाने सांगितलं जातं तसं मी गोळ्या घेतो हे खूपच स्वतःला आपण चुकीचं आयुष्य जगतो असं असतं. मग ते टाळण्यासाठी, गोळी घेणं टाळण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. एकतर म्हणजे कुठले कुठले कंदमुळं वगैरे ह्याचं पाणी उकळून प्यायचं रोज सकाळी, किंवा जांभळाची पावडर खायची. मी परत हे पण ऐकले की सीताफळाचं पानांचा काढा प्यायचा. असे खूप खूप गोष्टी, वेगवेगळे प्रयोग चालू असतात समाजामध्ये की गोळ्या सोडायच्या आहेत आणि डायबेटीसच्या गोळ्या सोडायच्या आहेत. अजून काहीतरी कडवट काहीतरी वेगळंच घे, भाज्या एकाच प्रकारच्या भाज्या खा. तर हे मिथ आणि फॅक्ट हे गैरसमज बरेच असतात गोळी सोडण्यासाठी. हो, म्हणजे मला मधुमेह बरा करायचा आहे ह्या उद्देशाने प्रचंड समाजात गैरसमज आहेत. आणि गेले 40 वर्ष मी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा मला इतक्या गैरसमजांना सामोरं राहायला लागला, आश्चर्य वाटेल. उदाहरणं देतो काही. महाबळच्या साईडला एक बेडकीचा पाला मिळतो, बेडकीचा पाला मिळतो. तो पाला खाल्ला की तुमचा मधुमेह जातो असं म्हणतात. पण तो पाला खाल्ला की तुम्हाला गोड लागत नाही, गोड खाल्लेलं, म्हणून मधुमेह गेला म्हणतात. पण तसं नाही आहे. तुम्ही जर त्याच्यात लिंबूचा रस प्यायला आणि खाल्ली साखर की गोड लागायला लागतं. त्याच्यानंतर असेच काही काही गैरसमज आहेत की ऋषी ग्लासमधनं पाणी प्यायला. मध्य प्रदेशात तुम्ही येतो इंदोर साईडला ऋषी ग्लास नावाचा लाकडी ग्लास असतो, त्यातनं पाणी प्यायलं की मधुमेह जातो. तर हे नवीन नवीन सांगतो, भेंडी सांग हे नवीन. तर त्यांनी काही होत नाही, असं काही होत नसतं. नेवाशाला मी एकदा कॅम्पला गेलो होतो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे. आणि एक 14 वर्षाचा मुलगा माझ्याकडे तिथे आला होता. आम्ही त्याला डायबिटीस टाईप 1चं सापडलं होतं, त्याला टाईप 1 डायबेटिक होता. आणि त्याला इन्सुलिन बंद करण्याकरता ते खूप प्रयत्न करत होते. तर आमच्याकडे येण्यापूर्वी त्याला तिथे कोणीतरी सांगितलं होतं की मांजर मारून त्याचा मेंदू खाल्ला तर डायबिटीस बरा होतो. आणि त्यांनी तोही प्रयोग केला होता. आणि याच्यापेक्षाही किळसवाणा एक प्रकार आहे की मी ज्या संस्थेत काम करतो डायबेटिक असोसिएशनमध्ये, तिथे आमच्याकडे पूर्वी एक नाव सांगत नाही ते आता एक्सपायर झाले. तर ते जेव्हा जॉईन झाले संस्थेमध्ये त्यांनी खूप काम, जनजागृत काम केलं. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलं. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं त्या काळी, म्हणजे साधारणपणे मी तर 89 साली जॉईन, त्याच्या आधीपासून ते तिथे होते. तेव्हा त्यांना सुरुवातीला काहीतरी 74-75 साली मधुमेह झाला. तर तो बरा करण्याकरता विड्याच्या पानात 8 ढेकून घालून खाल्ले तर डायबिटीस बरा होतो. आणि हा प्रयोग करण्याकरता ते ढेकूण मिळवण्याकरता भानुविलास टॉकीजमध्ये गेले, 15 ढेकून घातले पण खावेना आणि असोसिएशनला जॉईन. ते स्वतःच्या तोंडाने हा किस्सा सांगायचे. इतके गैरसमज आहेत. बापरे. अनवाणी पायाने हिरवळ चाललं तर डायबिटीस बरं होतं, एकदम चुकीचं आहे. जखमा होतात पायाला तर पाय कापायचे पण वेळ आहेत. तर असले प्रचंड समाजात गैरसमज आहेत. म्हणजे मी स्वतःच गैरसमजात होते की हे इतके बेसिक गैरसमज आहेत. तुम्ही मला त्याचे पण एक्स्ट्रीम उदाहरणं दिली की कानाला सुया टोचून डायबिटीस बरा होतो, अजिबात होत नाही. असं पण होतं मध्ये पॅड, कानाला सुया टोचलं की डायबिटीस जातो. जाहिराती होत्या, मी आता नावं नाही सांगत पण जाहिराती होत्या त्याच्यात. अच्छा.
सर मला आता एक विचारायचं आहे की आत्ता जी मुलं एकदम लहान आहेत म्हणजे झेन अल्फा झेन झी आणि ज्यांचं खाण्याचं जे काही संबंध आहे तो थोडा का होईना पालकांच्या हातात आहे, म्हणजे अजून ते कंट्रोलमध्ये आहेत की पालक काय देत आहेत काय नाही, तर त्या मुलांच्या पालकांना काय तुम्ही सांगाल झेन झी किंवा आपलं राजधानी बनायचं नाही आपल्या डायबिटीसची, तर त्याच्यासाठी पालकांनी काय कॉन्शियसली करायला हवं? जेन झी आणि जेन अल्फावरती पालकांचा किती कंट्रोल आहे? आमच्या काय आमची ब्लूमर्स मला वाटतं हां त्या जनरेशनपेक्षा आताचा कंट्रोल खूपच कमी आहे. आम्ही खूप पालकांच्या आज्ञेत आणि म्हणून मी म्हटलं की थोडासा जो त्यामुळे काही त्या जो control दोन्ही आहे. हां थोडासा म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये खूप तफावत आहे. आत्ताची पिढी म्हणजे जन्मलीच मोबाईल आणि ह्या जमान्यात जन्मली, फास्ट फूड इंटरनेट आणि नेटवरनं ऑर्डर करा मागवा अशा ह्याच्यात जन्मली आणि निराळे पदार्थ निराळ्या चवी डेव्हलप होणं असं ते झालं आहे. या मोहापासून बाजूला ठेवण्याकरता पालकांना खूप कष्ट करायला लागतात आणि याची सुरुवात म्हणजे मूल वाढवतानाच करायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून ते घरामध्ये तसं वातावरण पाहिजे. अच्छा. तुम्ही आता वाईट सवयी करू नका. आईवडीलच कधी समजा पार्टीला जाऊन जर कधीतरी ड्रिंक्स घेत असतील आणि मुलांना सांगितलं तुम्ही ड्रिंक्स घेऊ नका, कसं पटणार आहे? किंवा कोणी स्मोकिंग करत असेल तर कसं पटणार कसं ना? तर तुम्हाला त्यांच्याकरता आदर्श बनवण्याकरता तुम्ही आदर्श व्हा. तर मला ती एक गोष्ट आठवते गांधीजींची याच्यावरती. महात्मा गांधींच्याकडे एक बाई त्यांच्या मुलाला घेऊन आलं आणि त्यांना म्हणतात की हा बकरीचं दूध पित नाही. तर गांधीजी म्हटले की तू 8 दिवसांनी ये. 8 दिवसांनी आल्यानंतर ते त्याला सांगते की बाळ तू हे प्यायला सुरुवात कर. पण ती विचार तुम्ही 8 दिवस का घेतले? तर म्हणे मी पिऊन बघितलं की काय प्रॉब्लेम आहे का, आणि प्रॉब्लेम नाही आला म्हणून मग मी त्याला सांगतोय. बरं. म्हणजे कसं की सांगायचं की आपण आपलं जीवन तसं केलं तर मग तुमचं अनुकरण ती मुलं करतात. आणि मुलांची अनुकरण प्रियता ही सुरुवातीला 8व्या 9व्या 10व्या वर्षापर्यंतच असते. त्याच्यानंतर त्यांचं जग बदलतं. हो. आणि मग पीर प्रेशर, शाळेतली संगत आणि मग बाकीच्यांचं वाढता प्रवाह, समाजातलं वातावरण, अशा ह्याच्यामध्ये ते वाहवत जातात. पण ह्याच्यावरती नियंत्रण ठेवायला त्यांना मनोनिग्रह हा सुरुवातीपासून शिकवला पाहिजे. बरं. आपल्या पूर्वापार हिंदू धर्मामध्ये पण सांगितलं की मनोनिग्रहाचं खूप महत्त्व आहे. किंवा एक दासबोधात सुद्धा मनाच्या श्लोकमध्ये सुद्धा की मन तुम्ही ताब्यात ठेवा. म्हणजे मन ताब्यात ठेवलं की पुढच्या गोष्टी सोप्या असतात. मला म्हणजे हे आईवडिलांसाठी पण एक समाज म्हणून आपण ह्यासाठी काय हे करू शकतो, म्हणजे मी 2 उदाहरणं देते. एक तर आपण कोणी पाहुणे घरी आले तर ते मुलांना सहज चॉकलेट्स घेऊन येतात, आणि दुसरं की आपण खूप हे करतो की चहा तरी घ्या आणि लहान मुलांना वेगवेगळे पावडर्स प्रोटीनसाठी असू दे किंवा चॉकलेट ब्रँड्स आणि ह्याचे त्याचे, तर ह्याकडे कसं बघता येईल? एकतर चॉकलेट्स खूप सहज आपल्याकडे दिली जातात, चहाचा आग्रह होतो, आणि मग लहान मुलांना वेगवेगळ्या पावडर्स देणं. तर या तिन्ही गोष्टींचं तुम्ही बघता कसं हे महत्त्वाचं? हो, म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की लहान मुलांना तुम्ही चांगलं खाणं दिलं पाहिजे. चॉकलेट्स हे दोन्ही तरी ठेवायचं असतं. आता चॉकलेटमध्ये डायरेक्ट शुगर वापरतात का नाही, त्यांना परवडणंच शक्य नाही. ते आर्टिफिशियल स्वीटनर असतात त्याच्यामध्ये. आता आर्टिफिशियल स्वीटनर यावरतीचा आपण विषय घेतला तर तो आणखीन बराच मोठा आहे आणि त्याचे पण दुष्परिणाम असतात. बरं. प्लस जेव्हा तुम्ही असं गोड खाता तेव्हा तुमच्या मेंदूला त्या गोड खायची सवय होते आणि मग तुमचं क्रेविंग वाढत राहतं आणि त्याला तो जो फिनॉमेना निर्माण होतो. आणि मग हे क्रेविंग वाढलं की मग ते सवयीमध्ये रूपांतर होतं. म्हणूनच मी सांगतो की सुरुवातीला सुद्धा देणाऱ्यांनी किंवा समजा कोणी आणलंच तर ते मुलांना घ्यायला न लावणं, त्यातले दुष्परिणाम समजून जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग तुम्हाला चांगलं आयुष्य जगता येईल याच्यावरती. तर ही सवय सुरुवातीपासून लावायला पाहिजे आणि ही सवय लावण्याकरता आईवडिलांच्या अंगात पण ती सवय पाहिजे. कित्येक वेळा असं असतं की वडिलांच्या अंगात असते आईच्या असतं, म्हणजे कपलमध्ये दोघांचे स्वभाव भिन्न असतात. आणि मग जर व्यर्थी ऑर्डर्स गेल्या मुलांना किंवा वडील सांगतात नका करू, आई म्हणते खरं नाही, खरं काय हरकत नाही, की मग मुलं जे त्यांना फेवरेबल असतं ते उचलतात. तर ते टाळलं पाहिजे. वादविवाद समोरचे टाळले पाहिजेत एकमेकांचे, किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन होता कामा नये मुलांच्या समोर अजिबात, की दोघांचं मत एक आलं पाहिजे.
म्हणजे ही किंवा शिस्त तुम्हाला डायनिंग टेबलवर पण पाळली पाहिजे की घरात पाळायला पाहिजे. वी आर टॉकिंग ॲज अ टीम आणि टीम आम्ही हा जो विचार मांडतोय हा विचार तुमच्या वाढीला योग्य आहे. नाही तर एकाने सांगितलं एखाद्या वेळा हरकत नाही, एखाद्या वेळा सांगितलं नाही हे अजिबात योग्य नाही, मग मुलं नाही ते करत, त्यांच्या सोयीचे त्यांच्या निर्णय घेतले जातात, असं होत जातं. म्हणून हे नवीन पिढी वाढवताना हा प्रयोग तुम्हाला सुरुवातीपासून करायला लागतो, वयाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षापासून. आमचे एक टीचर होते, डॉक्टर रवी सर, त्यांनी एक घरोघरी ज्ञानेश्वरी पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी असं खूप छान समजून सांगितलं की कसं करायचं असतं. साधारण कसं आपण लहान मुलाला सांगतो की बाबा इलेक्ट्रिकचं बटन त्याला हात लावू नको, तिथे शॉक बसतो. एखाद्या त्याला शॉक बारीकसा बसला की मग ते लांब होतं, हा छान होतं. पण असे दरवेळेला अनुभव होणं चांगलं नाही, काही वेळेस जीवावर होऊ शकतं. तर म्हणून त्यांना ते शिक्षण देणं महत्त्वाचं असतं. आणि या शिक्षणाचा जो काळ असतो की तुमचं ऐकण्याचं, हा 9व्या-10व्या वर्षी संपतो. आणि मग जे तुमचे संस्कार ज्याला आपण म्हणतो जे झालेले असतात ना, ते सुरुवातीला झाले असतात आणि ते पुढे उपयोगी पडतात. सरांनी आत्ता जी माहिती दिली, प्रेग्नेन्सीमध्ये पण काळजी घ्यायला पाहिजे, आपण राजधानी होऊ नये मधुमेहाची, म्हणून आत्ता जी लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर काही काम केलं पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट, मी एक कोट वाचला होता तो आठवतो आहे की जर पालक आरोग्यदायी असेल तर त्यांचं मूल आरोग्यदायी होऊ शकतं, नाहीतर तिथे चान्सेसच नसतात. आता एकदम शेवटचा प्रश्न मी सरांना विचारणार आहे. मधुमेह टाळण्यासाठी कुठला गोड सल्ला तुम्ही प्रेक्षकांना द्याल? मधुमेह टाळण्यासाठी सगळ्यात गोड सल्ला म्हणजे असं की अवाजवी खाणं टाळा आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा. त्याच्यामुळे मधुमेहापासून तुम्ही 100% दूर राहू शकता. आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने माहिती बघितली. खूपदा माझ्यासाठीही ती माहिती नवीन होती आणि मला खात्री आहे की बहुतेक प्रेक्षकांसाठी आमच्या बऱ्यापैकी काय खूप नवीन मुद्दे होते. मधुमेह टाळण्यासाठी जे काही भयंकर प्रयोग झाले माझ्या मते ते ॲब्सोल्युटलीच नवीनच असणार आहे खूपदा, कारण की नाही ह्या गोष्टी बाहेर आहेत सहजासहजी. डॉक्टर आहेत, ते काम करतात म्हणून त्यांनाच हे अनुभव आहेत. लोक ह्याच्यावर कदाचित चर्चा पण नाही करणार. पण जर तुम्हाला मधुमेहाविषयी काही शंका असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला मधुमेह आहे किंवा माझ्या घरच्यांना आहे किंवा प्रेग्नन्सीच्या आधी कधी येतो मधुमेह आहे की आत्ता तुम्ही ब्रेक करा, असे कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला स्वतःविषयी भीती वाटत असेल, तुम्हाला गैरसमज असतील, तर ते तुम्ही काय म्हणतात गुगल न करता, सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सरचं न ऐकता डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटा, त्यांच्याकडनं समजून घ्या की खरंच हा माझा त्रास तसा आहे का. आणि डॉक्टरांनी सांगितलं की गोळ्या बंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करू नका. जे काही डॉक्टरांचे डिटेल्स असतील, कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, त्यांचं लोकेशन काय आहे किंवा त्यांचे काही लेख असतील, जे काही असेल त्याच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तुम्हाला. त्याचा पण उपयोग करा. म्हणजे आणि व्हिडिओ हा तुम्हाला ज्यांची काळजी आहे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. एक सांगू एक असं की गुगल करू नका. गुगलवरचं हे नॉलेज असतं, हे नॉलेज नसते, इन्फॉर्मेशन असते. आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे ही नॉलेजमध्ये जो माणूस कन्व्हर्ट करतो त्याचा सल्ला घ्या. गुगल हा गुरु होऊ शकत नाही, ही इन्फॉर्मेशन असते. गुगल म्हणजे मगाशी आपण चर्चेदरम्यान पण आम्ही गुगलविषयी बोललो किंवा मी पण गुगलविषयी प्रश्न विचारले. तर एक की गुगल हा तुम्हाला बेसिक माहिती देऊ शकतो. कदाचित गुगलवर तुम्ही सरांचा ॲड्रेस पण मिळू शकता आणि गुगलवर तुम्हाला त्यांच्याविषयी जास्त माहिती पण मिळू शकते. पण गुगल हा तुमचा डॉक्टर होऊ नाही शकत. डॉक्टरांकडेच तुम्हाला आणि योग्य डॉक्टरांकडेच तुम्हाला येऊन तुमच्या आजाराविषयी किंवा असलेल्या ज्या काही आजाराची तुमची स्टेज असेल ते समजून घेण्यासाठी डॉक्टरांना भेटणं हाच बेस्ट वे असू शकतो. थँक्यू. नमस्कार.